मित्रांनो, तुम्ही पाहत आहे तुमचं आवडते यूट्यूब चॅनल द ऑफिशियल AB. आतापर्यंत आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचं मिनिंग, इंट्रोडक्शन, डेफिनेशन पाहिले. आज आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप पाहणार आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. Scope of microeconomics is divided in three parts. First part is theory of product pricing, second is theory of factor pricing, and theory of economic welfare. अगर हम जर theory of product pricing, तर theory of product pricing ला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे, डिमांड एनालिसिस अँड सप्लाय एनालिसिस. थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग म्हणजे काय? तर थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये जे आपण प्रोडक्टची आणि कमोडिटीची जी प्राइस आहे ती थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये डिसाईड केली जाते, की जे डिमांड एनालिसिस म्हणजे त्या प्रोडक्टची डिमांड किती आहे त्यानुसार आणि सप्लाय किती आहे त्या प्रोडक्टचा त्यानुसार कमोडिटीची प्राइस डिसाईड केलेली जाते. नंतर थेरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. थेरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग मध्ये जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे, लँड, लेबर, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर, यांना जे दिलं जातं तर रेंट, एंटरप्रेन्योर लेबरला वेजेस, लँडला रेंट, कॅपिटलला इंटरेस्ट आणि एंटरप्रेन्योरला प्रॉफिट. त्यानंतर थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअरला पुन्हा तीन पार्टमध्ये डिवाइड केला आहे, इफिशियन्सी इन प्रोडक्शन अँड ओव्हरऑल इकॉनॉमी. इफिशियन्सी इन प्रोडक्शन जर पाहिलं आपण तर इफिशियन्सी प्रोडक्शनमध्ये दिलेलं आहे की आपल्याजवळ जेवढा अमाऊंट म्हणजे जेवढा पैसा आहे, जेवढी साधनसामुग्री तेवढ्या जास्तीत जास्त गुड्स तयार करणे. त्याच्यानंतर इफिशियन्सी इन कन्झम्पशन आपल्याला सांगते की जे आपण गुड तयार केलेले आहे त्यांना लोकांमध्ये आणि सोसायटीमध्ये कसे वाटप करायचे आहे. आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सीमध्ये आपण पाहणारच आहे की काय शिकणार आहोत. तर चला डिटेलमध्ये शिकूया स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. Theory of product pricing. The price of an individual commodity is determined by the market force of demand and supply. यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की इंडिव्हिज्युअल कमोडिटीची प्राइस मार्केटच्या डिमांड आणि सप्लायद्वारे तय केली जाते. मायक्रो इकॉनॉमिक्स संबंधित आहे डिमांड एनालिसिस दॅट इज इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर बिहेवियर. मायक्रो इकॉनॉमिक्सच्या डिमांड एनालिसिसमध्ये एका व्यक्तीच्या बर्तावचा स्टडी केला जातो आणि सप्लाय एनालिसिसमध्ये इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर बिहेवियर एका म्हणजे प्रोडक्ट तयार करणाऱ्याचा स्टडी केला जातो. त्याच्यानंतर सेकंड आहे थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. इन मायक्रो इकॉनॉमिक्स लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर आर द फॅक्टर्स कंट्रीब्यूट प्रोडक्शन ऑफ प्रोसेस. आपण अगोदरच पाहिलेलं आहे थोडंसं की फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर. हे सगळे जे प्रोडक्शनची जी प्रक्रिया असते त्यामध्ये सहभाग देते. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प इन डिटरमाइनिंग द फॅक्टर. मायक्रो इकॉनॉमिक्स मदत करते की त्यांना कोणते रिवॉर्ड दिले जावे. तर लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर यांना काय मिळतं तर लँडला रेंट, लेबरला वेजेस, कॅपिटलला इंटरेस्ट आणि एंटरप्रेन्योरला प्रॉफिट. ही सगळं फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. त्यानंतर इफिशियन्सी
of economic welfare. Theory of welfare basically deals with efficiency in the allocation of resources. Theory of welfare theory of welfare basically deals आहे. Theory of welfare संबंधित आहे efficiency in the allocation. जी allocation जे रिसोर्सेस आहे त्यांना वाटप कशा प्रकारे करायचे ते efficiency economic welfare. आपण पाहत आहोत theory of economic welfare. आतापर्यंत आपण theory of product pricing, theory of factor pricing पाहिजे. आता पाहणार आहोत theory of economic welfare. Theory of welfare basically deals with efficiency in the allocation of resources. जेवढे पण theory of welfare जे डील करते इफिशियन्सी अलोकेशनची जे रिसोर्सेस आहेत त्याची कार्यक्षमता आहे ते मोजण्याचं काम इकॉनॉमिक वेलफेअर करते. इफिशियन्सी इन द अलोकेशन जी अलोकेशनमध्ये कार्यक्षमता इज अटेन व्हेन द रिझल्ट ऑफ मॅक्झिमम त्यापासून सगळ्यात जास्त त्याच्यापासून काय रिझल्ट येतो मॅक्झिमम ऑफ सॅटिस्फिकेशन पीपल का सोसायटीमधल्या पीपलचं जास्तीत जास्त सॅटिस्फिकेशन होतं का हे पाहण्याचं काम थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर पाहते. थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअरमध्ये बेसिकली तीन मुख्य इफिशियन्सी आहे. तर प्रमुख तीन इफिशियन्सी इन प्रोडक्शन आहे. फर्स्ट आहे इफिशियन्सी इन प्रोडक्शन, इफिशियन्सी इन कन्झम्पशन, ओव्हरऑल इकॉनॉमी. सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत इफिशियन्सी इन प्रोडक्शन. इफिशियन्सी इन प्रोडक्शन मीन्स प्रोड्यूसिंग मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिस फ्रॉम गिवन अमाऊंट ऑफ रिसोर्स. इफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजे प्रोड्यूसिंग मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट प्रोड्यूस करणं ऑफ गुड्स अँड सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी फ्रॉम द गिवन अमाऊंट ऑफ रिसोर्सेस. जी साधन संधी उपलब्ध आहे त्यामधून जास्तीत जास्त गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस करणं म्हणजे इफिशियन्सी इन प्रोडक्शन. त्याच्यानंतर इफिशियन्सी इन कन्झम्पशन. Efficiency in consumption means distribution of producing goods and service among the people for consumption in such a way maximum total satisfaction of the society. Efficiency in consumption म्हणजे distribution of producing goods. जे आपण efficiency in production मध्ये goods and service प्रोड्यूस केला आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन योग्य प्रकारे करावे की सोसायटीमधली जेवढेही लोक आहेत त्यांचं टोटल मॅक्झिमम सॅटिस्फिकेशन झालं पाहिजे ते पण चांगल्या वेने. ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी इट मीन्स द प्रोडक्शन ऑफ दोज गुड्स विच आर मोस्ट डिझायर्ड बाय द पीपल. Overall economic efficiency it means production of those goods which are most desired by the people. जे लोकांना त्यांची इच्छेनुसार लोकांच्या गुड्स प्रोड्यूस करणे म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी. Microeconomics theory shows under what condition these efficiency are achieved. मायक्रोइकॉनॉमिक्स थेरी शो करते दाखवते अंडर त्याच्या खाली कंडिशन इफिशियन्सी अचीव कशी करायची. The focus of microeconomics is mainly confined to price theory and resources allocation. जे रिसोर्सेस अलोकेशन त्याचं वाटप कसं करायचं आणि प्रोडक्ट कमोडिटीची प्राइस कशी ठरवायची यामध्ये
economic mainly confused आहे. It does not study the aggregate relation to the whole economy. Microeconomics aggregate relations आणि whole economyचं स्टडी करत नाही. This approach does not study national economic problems such as unemployment. Microeconomic national economic problems स्टडी करत नाही, लाईक अनएम्प्लॉयमेंटचं स्टडी करत नाही, पॉवर्टीचं स्टडी करत नाही, इनइक्वॅलिटीचं स्टडी करत नाही आणि इन्कमचं स्टडी करत नाही. theory of growth, theory of business cycle, monetary and future political are beyond the limit of microeconomics. मायक्रोइकॉनॉमिक्सचं लिमिट आहे किती? फक्त theory of growth, theory of business cycle, monetary and future policy एवढ्याचंच फक्त स्टडी करू शकते. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. अजून नवीन व्हिडिओमध्ये आपण फीचर ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्स पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.